14व्या श्लोकापर्यंत होतं. 14व्या श्लोकामध्ये काल आपण काय बघितलं? तर आपण कुंभक लक्षण म्हणजे कुंभक कसा करायचा आणि त्याच्यामध्ये प्रत्याहार पण कसा करायचा हे पण बघितलं. म्हणजे कुंभकाबरोबर आपल्याला अंधवत पश्यती रूपाणी आणि शब्दम बधिरवत शृणु काष्टवत पश्य वैदेहम प्रशांत सेती लक्षणम हा श्लोक आपण शेवटचा बघितलेला. हो. इथे प्रत्याहार म्हणजे आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना आपण आपल्या काबूत ठेवलं इथपर्यंत आपण आलो. आता पुढे जाऊ. आता पुढे काय करायचं आहे? तर अष्टांग बघितलं तर आपल्या काय काय येतं? प्राणायामानंतर प्रत्याहार, प्रत्याहारानंतर धारणा. हा मग आवाज येत पुढचं नाहीये सर. आवाज येतोय, आम्हाला येतोय. ओके. आता बघा येतोय ना? हो, येतोय. प्रत्याहार नंतर धारणा आहे. तसंच इथे पण धारणाच सांगितलेली आहे. मग लक्षात कसं ठेवायला पाहिजे आपल्याला की एका पाठोपाठ एक पाठ करणं ही एक गोष्ट झाली, परंतु एकातून दुसरा कसा आहे तर प्राणायामानं आपण काय करत असतो तर मनावर नियंत्रण ठेवत असतो, वातावर नियंत्रण ठेवत असतो आणि चंचलपणा हा शरीरातला वातामुळेच आहे, वाताच्या दोषामुळे आहे. मग तो कमी केला किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवलं शरीरातल्या वातावर तर आपल्याला चंचलता कमी करता येते, म्हणजेच मनावर नियंत्रण पर्यायाने ठेवता येते. आणि ते मनावर नियंत्रण ठेवलं की आपण कुठल्या तरी ऑब्जेक्टवर किंवा आलंबनावर धारणा करू शकतो. मनः संकल्पकम ध्यात्वा संक्षिप्य संक्षिप्य आत्मनि बुद्धिमान धारयित्वा तथात्मानं धारणा परिकीर्तिता. आता बघा मन हे कसं आहे? संकल्प विकल्पात्मक. म्हणजे संकल्प करण्याचं काम कोण करत असतं आपल्या शरीरामध्ये? तर मन करत असतं. आता इथे अंतःकरण नावाचा एक विषय येतो. ते मध्ये मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे चार आपण त्याच्यामध्ये मानले जातात. परंतु जेव्हा आपण उपनिषदांकडे येतो तेव्हा काही ठिकाणी चित्त हा शब्द वापरलेला आहे, काही ठिकाणी मन हा शब्द वापरलेला आहे, जो या सर्वांना प्रतिनिधित्व करतो. लक्षात. त्यामुळे आपण इथे अर्थ त्या पद्धतीनं विचार करायचा आहे. सगळ्याच ठिकाणी आपल्याला चार गोष्टी मिळणार नाही, त्या वेदांताकडे मिळणार. म्हणजे जितकं सूक्ष्म होत गेलं ते सगळं पुढे पुढे होत गेलं. इथे मात्र ग्रॉस या स्वरूपातच आहे. त्यामुळे आपल्याला मन हा म्हटलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं त्याच्यातच आलं. आलं लक्षात. त्यामुळे मनाने संकल्प करून बुद्धिमान माणसाने त्याला आत्म्याकडे प्रवृत्त करावं, प्रक्षेपित करावं. म्हणजेच मी मागच्या उपनिषदात जे सांगितलं ते की जो चेतन शक्ती आहे तिकडे आपला फोकस वळवायचा आहे, उलट्या दिशेला. बाकी सगळी गुणात्मक सृष्टी एका बाजूला चैतन्य शक्ती, मध्ये मन आहे आणि त्याचा फोकस आपण आपल्या बाजूला आत्म्याच्या बाजूला वळवायचा आहे. मग वळवताना पहिला आधी काय करायचं तर त्याचा जो बाहेर म्हणजे ज्ञानेंद्रियांकडे फोकस आहे तो आधी काढून घ्यायचा की ऑटोमॅटिकच त्याचा फोकस दुसऱ्या बाजूला होतो. म्हणून प्रत्याहार आधी करायला सांगितलाय आणि मग आत्म्यावर धारणा करायला सांगितली इथे. आणि तिथे आत्म्याची धारणा करावी बुद्धिमान माणसाने. मनाचा संकल्प करावा आणि आत्म्याला धारण किंवा धारणा करावी. धारयित्वा तथात्मान धारणा परिकीर्तिता. या ठिकाणी आत्म्याचे आणि परमात्म्याचे ऐक्य झालेलं आहे अशा पद्धतीत आलंबन घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला याला धारणा असं म्हणतात. आता पुढे एक वेगळं अंग आलेलं आहे. हा षडांग योग आहे, आपण परवा बघितला. मग इथे एक तर्क लक्षणम म्हणजे तर्क नावाचा वेगळं अंग यांनी सांगितलेलं आहे, जे अष्टांग योगात आपण बघितलेलं नाही. परंतु हठप्रदीपिकेमध्ये ह्याचा उल्लेख आहे आणि इथे पण आहे. मग हठप्रदीपिकेत कुठून आला असणार
इथून घेतलेला आहे. आता तर्क म्हणजे काय ते बघूया. आगमस्य अविरोधेन उहनम तर्क उच्यते. तर्कलक्षणम आह आगमस्येति श्रुती अनुगृहीत उहनम एव तर्क इत्यभिधीयते. एव म्हणजे फक्त काय, श्रुती अनुग्रहित असलेलं उहन हेच फक्त तर्क अभिधीयते. तर्क म्हणजे यालाच फक्त तर्क म्हणतात. आता श्रुती म्हणजे काय, कोणाला सांगता येईल का? ऐकलेले हा, वेद ऐकलेले. पण इथे आता ऐकलेले हा, श्रुती ग्रंथ म्हणजे काय? वेद श्रीमद भगवत गीता, वेद वेद पुराण वेद. इत्यादी. वेद. वेदांती. आगम म्हणजे हा, आगम म्हणजे सुद्धा वेदोक्तच, वेदज्ञान. आता ह्याच्या पहिल्या वाक्याचा अर्थ बघा. आगमस्य अविरोधेनं, आगमाच्या जे विरोधात नाही त्याचं उहन करणे, म्हणजेच त्याच्याविषयीची चर्चा करणे, त्याच्याविषयीचा अभ्यास करणे, त्याच्याविषयीचे सिद्धांतांचा अभ्यास करणे किंवा त्याच्याविषयीचे सिद्धांत नवीन असतील तरी मांडणे, हे सगळं उहन या शब्दात येतं. लक्षात. आता समजा की दोन विद्वान बसलेले आहेत की ज्यांचं शास्त्रावर सर हे कुणाचं आहे. तरी माईक चालू आहे, आवाज हो, बंद खूप येतोय. हो, बंद करा. माईक कोणी बंद केला नाही बघा. हो सर साहेब, तुमचा ते माईक वगैरे ते पिल्या हे करते बघा. ओके, आता कोणाचाच येत नाहीये. तर आगम ग्रंथ म्हणजेच वेदोक्त जे काही साहित्य आहे त्याच्या अविरोधी असणाऱ्या गोष्टींविषयी चर्चा करणे, त्याच्याविषयीच नवीन सिद्धांत मांडणे किंवा त्यातल्या सिद्धांतांना बळ देण्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी तयार करणे, या सगळ्याला तर्क असं म्हणतात. हे जे विज्ञान आहे योगाचं, याचा जो विस्तार झाला तो या आधारानेच झालेला आहे. म्हणजे जसजसं तुम्ही पुढचे ग्रंथला जाल तस तसं हे सूक्ष्म रूपात तुम्हाला उहन करून त्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं मांडलेलं आढळेल. म्हणजे उहन या शब्दाचा अर्थ कळला तुम्हाला? आगम म्हणजे काय, श्रुती ग्रंथ म्हणजेच काय, वेदाच्या विरोधात नसलेलं किंवा वेदाच्या बाजूनेच गोष्टी असल्या पाहिजेत अशा गोष्टी जेव्हा चर्चा करून त्यांच्यामध्ये आणि काहीतरी नवीन सुचवून किंवा त्याच्यामध्ये नवीन सिद्धांत मांडून किंवा जुन्या सिद्धांतांचं उहन म्हणजे गहन चर्चा करून त्याच्यामधून जे काय निघतं, मग त्याला वेळ लागत असेल ना, जेवढा वेळ लागत असेल त्या सगळ्यामध्ये जे काही प्रोसेस झाली ही सगळी, त्या सगळ्याला तर्क असं म्हणतात. जसं आपण आता करत आहोत. आपण आता काय करतोय, तर उहनच करतोय. हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे या दृष्टीनं आपण उहन करत आहोत. ओके. आता इथे शेवटच्या वाक्यामध्ये परत सांगितलंय, जेव्हा 2-2 वेळा गोष्टी सांगितल्या जातात संस्कृतमध्ये तेव्हा त्याचं महत्व फार असतं. याचं म्हणजे हे लक्षात ठेवा की हा एक अलिखित सिद्धांतच म्हणायला हरकत नाही, की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट 2 वेळा सांगितली किंवा जास्ती वेळा सांगितली असतं तर अजून शक्यतो पुनरुक्ती हा दोष मानलेला आहे ग्रंथांमध्ये. पुनरुक्ती करणे हा दोष सांगितलेला आहे. परंतु इथे मात्र परत का, तर ते ठासून सांगितलेलं आहे, ते नीट समजून घ्यावं म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं याचं महत्व जास्ती आहे. श्रुती अनुग्रहित, श्रुतींनी अनुग्रहित असलेलं उहन. एव म्हणजे फक्त, श्रुतींनी अनुग्रहित असलेलं उहन फक्त तर्क म्हणवले जाते. तर्क इत्यभिधीयते. समजलं? ओके. पुढे तर्कानंतरचं जे अंग आहे ते म्हणजे समाधी लक्षणम. समम एकाच श्लोकात एकाच वाक्यात त्याची व्याख्या केली बघा. समम मन्येत
यम लब्ध्वा स समाधी प्रकीर्तितः. समम मन्ये, जीव आणि आत्मा याच्याविषयी बोलतायत इथे, किंवा परमात्मा आत्मा हे एकच आहेत. मन्ये समजते, लब्ध्वा स समाधी प्रकीर्तितः. अशी जाणीव ज्यामुळे होते त्याला समाधी असं म्हणतात. समाधीचं वर्णन ह्याच्या पलीकडे इथे यांनी केलेलं नाही. एवढ्या सिंपल शब्दात त्यांनी सांगून टाकलेलं आहे. ब्रह्म मीच आहे किंवा मीच म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा जो आपल्याला इथे सिद्धांत देतात वेदांत, तर तो इथे सिद्ध झाला की समजायचं की आपली समाधी लागलेली आहे. आता समाधीचे उपाय म्हणजे काय, तर समाधीपर्यंत समाधी सिद्धी उपाय, समाधीपर्यंत कसं जायचं त्याच्यासाठीची प्रोसेस पूर्ण कशी करायची याचं आता इथे वर्णन करतात. पहिल्यांदा आपल्याला त्यांनी षडंग सगळी सांगितली, बरोबर. कोणी काल लिहून घेतलीत का, सांगा बघूया. प्रत्याहार, ध्यान, प्रत्याहार, ध्यान, प्राणायाम, तर्क, हा. समाधी. धारणा, तर्क, समाधी. हा, बरोबर. मॅडम, त्यामुळे आता आपण पहिलं काय बघितला, प्रत्याहार बघितला. ध्यान, प्रत्याहारच तथा ध्यानम, प्राणायामो अथ धारणा, तर्कश्चैव समाधिश्च षडंगो योग उच्यते. हा षडंग योग त्यांनी इथे सांगितला. आता ही जी षडंग होती ही एक एक करून आपण सगळी बघून झालेली आहेत. समाधीपर्यंत आपण आलो. शेवटची समाधी 16व्या श्लोकात आपण बघितली. आता हे सगळं षडंग जे आहे ते करण्यासाठी काय काय आपल्याला करायला लागेल, तर भूमो दर्भासने रम्ये सर्व दोष विवर्जिते कृत्वा मनोमयी रक्षाम जप्त्वा वै रथमंडले. जमिनीवर काय करायचं आहे, भूमो दर्भासने रम्ये, सुंदर अशा दर्भासन घालायचं आहे. आणि सर्व दोष विवर्जिते म्हणजे त्याला काही मुंग्या लागल्यात किंवा काय असेल अशी कुठली भूमी असता कामा नये, जिथे त्रास होईल. थोडक्यात योगाला कुठलाही त्रास होता कामा नये अशा पद्धतीत ते सर्व दोष विवर्जित असलेलं स्थान हवं. अशा भूमीवर दर्भासन घालून बसायचं आहे. कृत्वा मनोमयी रक्षाम जप्त्वा वै रथमंडले. मनोमन जप करावा. जपत्वा कसला, रथमंडलात म्हणजे सूर्याच्या भूमी आकाशादी मार्गात प्रणव व्याहृती यासह जप करून. काल जे आपण बघितलं व्याहृतीसह जप करायचा आहे वगैरे आपण काल बघितलं. कशाचा, कसला सर, जप करायला सांगितलं. मी व्याहृतीचा अर्थ पाहिला. प्रणव, प्रणव, गायत्री मंत्र आणि व्याहृती. व्याहृती, व्याहृतीचा अर्थ पाहत होते पण समजला नाही. 7 जग वरती असतात आणि 7 जग खालती असतात, असं काहीतरी होता त्याचा अर्थ. हो हो त्याला व्याहृती म्हणतात. हो, ठीक आहे. मी बोलतो आता त्याच्यावर जरा, की कसं आहे आपल्याला जे योगातल्या ज्या पायऱ्या आहेत त्यांचा विचार केला किंवा माणसाची अधोगती आणि ऊर्ध्वगती यांचा विचार केला तर काही मानक आपल्याला ठेवायला लागतील. मग त्या अनुषंगाने जर माणसाची प्रगती झाली या जन्मामध्ये तर तो वरती 7 लोक चढू शकतो. आत्ता आपण कुठे आहोत, तर भूहू जमिनीवर आहोत, बरोबर ना. महाभूलोक, बरोबर. याच्यावरती काय, भुवहा लोक, स्वाहा लोक, महाहा, जनहा आणि तपहा. आलं लक्षात. या पद्धतीनं वरपर्यंत पायऱ्या आहेत असं समजा. आणि शेवटचा सर्वात जो आहे तो सत्यलोक किंवा सत्यम, सत्य पदाला पोचला असं म्हणतात. म्हणजे काय, तर पूर्णत्वाला गेला वरती. आणि तसंच अधपतन जर झालं
तर खालती पण पाताळ लोक आहेत, जे काय काय आहेत तर अतल, वितल, सुतल, पाताळ, तलातल. मला तलातल, रसातल, अशा पद्धतीत 7 आहे. एक्झॅक्ट आता हे चुकलं माझं, पाठ केलेलं पण ते एक्झॅक्ट लक्षात राहिलं नाही, पण अर्थ समजण्यासाठी एवढं पुरे आहे. आता जेव्हा आपण वरच्या लेव्हलवर जाणार आहोत, तर ही जी वेद माता आहे म्हणजेच गायत्री, गायत्री हा जो जप आहे तो वेद मातेचा जप आहे. जे आपल्याला एखादी माता आपल्या माता म्हणून स्वीकार केल्यानंतर ती आपल्या मुलाचा हात सोडेल का, किंवा त्याला कुठेतरी भटकू देईल का? नाही. मग ज्याच्या अनुषंगाने तुम्ही जप करताय, जिथे सांगितलंय हे सगळं वेदामध्ये सांगितलंय, त्याच्या अनुषंगाने तुम्ही जप करताय. मग ती या सर्व लोकांमध्ये तुमची पोझिशन निश्चित करेल. जसे तुम्ही वर जाल तशा पद्धती, म्हणून त्याचा उच्चारण आपल्याला बरोबर करायला सांगितलेला आहे. माणसाला उन्नत गतीला नेण्यासाठी या पद्धतीनं जप करायला सांगितलेलं आहे. कळलं का मॅडम? सर, गायत्री मंत्राविषयी काही नियम आहेत का? तो कधी म्हणावा, कुठं म्हणावा, कसा म्हणावा? आहेत ना, आहेत. सर, ज्यावेळी ते गायत्री मंत्राची कॅसेट रिलीज झाली होती सुरुवातीला अनुराधा पौडवालांची, तर त्यावेळेसच वाद झाले होते की तो स्त्रियांनी नाही म्हणायचा, एवढं माहितीये मला. बाकी नाही, असं म्हणजे काहीतरी स्त्रियांनी, लिहिलंय असं मला वाटत नाही, परंतु पण त्यावेळी खूप माझ्या वाद तरी तो गाजला वाचनात होता. नाही. माझ्या तरी वाचनात नाही, परंतु एवढं मात्र आहे की गायत्री हा मोठ्याने करण्याचा जप नाही, किंवा जर एवढे ग्रंथकार गायत्रीच म्हणतात, लिहून ठेवत नाहीत. फार कमी ठिकाणी लिहिलेला मिळेल तुम्हाला, फक्त एवढंच लिहिलं गायत्री मंत्र एवढंच लिहिलेलं मिळेल. जर हे श्रुती ग्रंथ बघितले तर त्याच्यामध्ये, आणि एखाद्याच ठिकाणी त्याचा उल्लेख फक्त आढळतो. बरोबर आहे? म्हणजे गुप्तता ही फार आवश्यक आहे. मग ती गुप्तता का आहे तर एखाद्या गोष्टीचं सामान्यीकरण करायचं नसतं. सामान्यीकरण करणे हे त्याची प्रभाव शुचिता कमी. कमी करण्यासारखं आहे. आलं लक्षात? शुचिता कमी करण्यासारखं आहे त्याची. आता ही जी काही पूर्वीच्या वैदिक पद्धती आहेत त्या श्रुती आपण मानतो ना, आप्तोपदेश हे प्रमाणच मानतो. मग त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात जसं लिहिलेलं आहे तसं आपण करून पण बघितलं पाहिजे, मग त्याचे रिझल्ट मिळतील. बरोबर आहे? त्यामुळे मी सांगताना हे अधोरेखित करून तुम्हाला सांगितलं. ओंकार सुद्धा, ओंकार आता आपण असं सहज म्हणतो, परंतु ओंकार सुद्धा प्रणव या शब्दानंच म्हणायचा आहे. कारण सगळ्या ग्रंथात बघा खाली पण तुम्हाला प्रणव, तस्य वाचक हा प्रणव, तस्य वाचक हा ओंकार हा असं पण म्हटलं असतं ना, पण नाही म्हटलं. तो सुद्धा अशाच पद्धतीनं आहे. कळलं? चला, आता कुठपर्यंत आलो? आता अजून काही शंका मॅडम? झालं ना तुमचं समाधान? कोणी प्रश्न विचारलेला? मी योजना विचारलं. पाठवून नाही मी नाही हे विचारलं. विचारलेलं. काल कोणीतरी विचारलेला, माहिती नाही, पण मी मी विचारलं होतं क्युरिओसिटी सर, शोधला मी होता विचारलं होतं. हो, व्यारतीचा अर्थ. व्याहृतीचा अर्थ सांगितला. आता त्याच्यामध्ये जेव्हा यज्ञ करत असतात लोक, तेव्हा सुद्धा त्याचं महत्व आहे ह्या व्याहृतींचं. कारण आपण ते त्या त्या जगातल्या लोकांसाठी काही अहवनीय पदार्थ आपण अर्पण करत असतो. त्या त्या लोकांसाठी किंवा त्या त्या लोकातल्या चैतन्यासाठी काही गोष्टी आपण करत असतो. तर त्याच्यामध्ये तंत्रदृष्ट्या पण महत्व आहे. त्यामुळे व्याहृती हा या दृष्टीनं बघितल्या जात. ठीक आहे. आता काय करायचं आहे? भूमीवर दर्भासन टाकायचं आहे आणि सर्व दोष वर्जित जमीन असली पाहिजे, आणि जे
रथमंडळ प्रणव व्याहृतीसह जप करून रक्षण करावे. आता हे भूमी आकाशादी मार्ग असं त्यांनी म्हटलंय. रथमंडलाचा अर्थ इथे पण आपल्याला सुरुवातीला कसं आलंय की आपली ओंकार रूपी रथाचा काय करावा, उपयोग करावा. त्याचा सारथी कोणाला बनवावा, विष्णूला बनवावा. रथ कोणाचा आहे, मालक कोण? योगी आपण ना सर, स्वतः. योगी स्वतः, योगी स्वतः. साधक. म्हणजे योग्याचं आत्मरूपी चैतन्य तो कुठल्या मार्गावर चाललेला आहे, परब्रह्माच्या मार्गावर चाललेला आहे. बरोबर. आता इथे तुम्हाला जर घरात मध्ये कुठल्या एखादी वेळी चित्र दिसतं बघा. कसं असतं, अर्जुन रथावर बसलेला आहे, युद्ध करायला उभा आहे, हातात धनुष्य घेऊन. त्याच्या समोर सारथी म्हणून कृष्ण आहे आणि रथाच्या पुढे 5 घोडे आहेत. हा, मग हे प्रतीक आहे, प्रतीक मानलं जातं की 5 घोडे म्हणजे काय, तर पंच ज्ञानेंद्रिय ज्यांना लगाम धरून हातात कोण उभा आहे, विष्णू. त्यांना लगाम घालणं हेच मोठं काम आहे आणि त्याच्यासाठी आपण विष्णू सारखा महान योगी तपस्वी याला आपण हे काम दिलं. आणि मग त्यानं जेव्हा हे काम आपल्याला करून दिलं, म्हणजेच त्याची कृपा जर असेल तर आपण ते काम करू शकतो. या पद्धतीनं तिथे त्याचं बघायचं आहे या सगळ्याला. आणि हे आपण प्रतीक घोड्याचं बघा, कुठेतरी तुम्हाला मोठं चित्र वगैरे घरात लावलेलं दिसणार. तर हे त्या सगळ्याचं हे प्रतीक आहे. ते जे चित्र आहे ते असं हे वेदातलं प्रतीक आहे. ते आलं का लक्षात? वेदातलं म्हणण्यापेक्षा अमृत नादोपनिषद मधलं हे प्रतीक आहे, हे लक्षात ठेवा. आता हे रथमंडलात आपण कसं करायचं आहे, प्रणव व्याहृती जपासह म्हणजे जप करायचा आहे. पद्मकम स्वस्तिकम वापी भद्रासनम अथापिवा बध्वा योगासनम सम्यक उत्तराभिमुखा स्थितः. म्हणजे काय, उत्तरेला मुख करून काय काय करायचं, पद्म, स्वस्तिक किंवा भद्रासन. इथे 3 आसनं सांगितली. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत या, की अमृत नादोपनिषदात सांगितलेली आसनांचं नावे लिहा. कोणती आसने सांगितली आहे? तिकडे 4 आसनं. तिकडे 4 आसनं सांगितलेली होती. इथे मात्र 3च सांगितली. कुठली कुठली? पद्मासन, पद्मासन, स्वस्तिकासन, भद्रासन. 3च आसनं सांगितली. त्यातलं सिद्धासन नाही यात, आहे की नाही? त्यात सिद्धासन होतं ते यात नाही. बरोबर. तर याच्यामध्ये 3 आसनं सांगितलेली आहेत. तसंच षडंग योग पण इथे सांगितलेला आहे. बरोबर. ह्याच्यात फरक आपण लक्षात ठेवत गेलो की आपल्याला कळत जातं, म्हणजे पुढे लिहिताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. उत्तराभिमुख राहून आपल्याला आसन करायचं आहे. बरोबर, हे पण सांगितलं. आता पुढे नासिका पुटम अंगुल्या विधायेकेन मारुतम आकृष्य धारेत अग्नी शब्दमेव विचिंतये. आता इथे प्राणायामाचं वर्णन केलेलं आहे. नाकपुड्या बोटांनी झाकून, म्हणजेच काय, एका नाकपुडीने श्वास घेऊन धरून, म्हणजेच काय, कुंभक करावा. आणि अग्नीच्या ठिकाणी म्हणजे पोटात कुंभक करतो ना आपण. कुंभक म्हणजे नाभीपर्यंत श्वास ओढायचा आहे. आणि तिथे आपल्याला कशाचं चिंतन करायचं आहे, तर शब्दमेव चिंतये विचिंतये. शब्द कुठला? प्रणव व्याहृती. अमृत. उम शब्दात वर्णन उम. ओके. तर शब्दमेव विचिंतये शब्दावर आला. आता इथे पुढे
लिहिलंय त्यांनी की लोकांना कळणार नाही कदाचित, म्हणून पुढच्या ह्याच्यात लिहिलंय की ओम इति एकाक्षरम ब्रह्म, ओम इति ओम इति एतन न रेचयेत, ओम इति एतत् न रेचयेत, दिव्य मंत्रेण बहुधा कुर्यात मल विमुक्तये. आता इथे बघा कसं एकच अक्षर किंवा शब्द हे वरती सांगितलं, पण कुठला? ओम इति एकाक्षरम ब्रह्म, त्या ब्रह्माचं ज्ञान आपल्याला काय करायचं आहे? ध्यान करायचं आहे तिथे. आणि रेचन करू नये, कुंभक असतानाच, म्हणजे काय? केवळ कुंभकाची स्थिती इथे सांगतात. आलं लक्षात? केवळ कुंभक नावाचा प्राणायामाचं महत्व इथे त्यांनी उद्धृत केलेलं आहे. केवळ कुंभकाची स्थितीमध्येच हा ओम या अक्षराचं शब्दाचं चिंतन करायला सांगितलेलं आहे. या दिव्य मंत्रानं शरीरातील बहुधा म्हणजे जवळपास सर्व कुर्यान मल विमुक्तये, मल विमुक्त होतात. आता मनाचे जर श्लोक बघितला तर काय आहे? दोष कुठले आहेत मनाचे? षड्रिपू. रजस्तमश्च मनसौ दौच दोषा उदावृतौ, असा श्लोक आहे. रज आणि तम हे दोन दोष आहेत की जे आपल्या मनाला, किंवा मल आहेत की जे आपल्या मनाला चंचल करतात किंवा स्त्यान करतात. त्याच्यापासून आपल्याला, या मलांपासून आपल्याला विमुक्त करायचं आहे मनाला. त्याला प्रकाशशील अशा सत्वगुणानंच भरायचं आहे. त्यामुळे प्राणायाम केल्यानंतर ततः चीयते प्रकाशावरणम म्हणजे काय हे तुम्हाला आता कळलं. प्राणायाम कुंभकासहित प्राणायाम केला तर काय होतं? तर अशा पद्धतीत रजतमाचं मल कमी होऊन सत्वगुणाने माणूस भरून जातो. ओके. पश्चाध्यायित पूर्वोक्त क्रमशो मंत्रविद बुधः स्थूल सूक्ष्मम च नाभेर ऊर्ध्वम उपक्रमः. आता इथे कसं सांगितलंय बघा. क्रमाने, पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्रमाने ओंकाराचे ध्यान करावे. नाभीच्या वर स्थूल सूक्ष्म अतिसूक्ष्म अशा क्रमाने हे ध्यान करावे. आता इथे सूक्ष्माती सूक्ष्म आपल्याला जायचं आहे आपल्या अंतर्गत, आपल्या गाभ्यामध्ये, हे तर पक्का आहे. बरोबर आहे. जेव्हा आपण आपले कोश, पंचकोश हेदून आत जाणार, आनंद कोशाच्याही आत जाणार, तेव्हा आपल्याला काय मिळणार? चैतन्य. बरोबर आहे. तर हे सूक्ष्माती सूक्ष्म अशा क्रमाने हे ध्यान करावे आतल्या आत. ओके. पुढे तिर्यक ऊर्ध्वम अधोदृष्टीम विहाय च महागती स्थिरस्थायी विनिष्कंपः सदा योगम समभ्यसे. दृष्टी म्हणजे जेव्हा आपण ध्यानाला बसतो, तुम्ही कोणी करत असाल तर बघा, आठवत म्हणजे प्रयत्न करा की पहिली जी 1 मिनिट 2 मिनिटं असतात तेव्हा आपल्या डोळ्यांच्या सूक्ष्म हालचाली आतमध्ये होत असतात. डोळे मिटले की आतमध्ये डोळ्यांच्या हालचाली होत असतात आपल्या. तर ही जी हालचाल होते ती होता कामा नये असं इथे सांगितलंय. स्थूलादी आपलं तिर्यक ऊर्ध्वम अधोदृष्टीम विहायच महामती स्थिरस्थायी. कसं व्हायचं आहे? स्थिर व्हायचं आहे, निष्कंप व्हायचं आहे. कुठल्याही स्वरूपात आपल्याला शरीरामध्ये कुठलीही हालचाल होणार नाही याची काळजी अशा पद्धतीत आपण बसायचं आहे, स्थिरस्थायी व्हायचं आहे. सदा योगम समभ्यसेत अशा पद्धतीत अभ्यास करायचा आहे योगाचा. तालमात्रा विनिष्कंपो धारणा योजनम तथा 12 मात्रो योगस्तु कालतो नियमः स्मृतः. याचा अर्थ कसा आहे? तर कंपरहित अशा
ताल, मात्रा आणि धारणा ही योजना करून 12 मात्रा एवढा कालखंड निश्चल स्थितीत राहणे याला योग असे म्हणतात. हा योग साधण्याचा त्या काळातला नियम होता. आता ही ताल म्हणजे किती वेळ हे मात्र मला सांगता येणार नाही. किती वेळ एक्झॅक्टली हे सांगता येणं कठीण आहे. पण हा त्यावेळेचा काय परिणाम होतो, आपला परिमाण होतो, की याच्याद्वारे काहीतरी मोजून सांगितलेलं आहे की त्यांनी एवढा वेळ राहावा अशा पद्धतीत सांगितलेलं आहे तिथे. तर ही धारणाची जी कालावधी आहे तो इथे निश्चल स्थितीत बसून धारणा किती वेळ करायची त्याचं एक तुम्ही परिमाण त्यांनी इथे मात्राबद्दल दिलेलं आहे. सांगितलं होतं सर, की गुडघ्यावरून असं हात हा, फिरून टपली मारली तर एक मात्रा होतो. एक मात्रा होते असं त्या ह्याच्यात उपनिषदातच सांगून ठेवलंय. मात्रेचं परिमाण हे तिथल्या त्या उपनिषदातच सांगितलंय, पण इथे मात्र नाही. ताल म्हणजे काय आणि किती मात्रा हे मात्र आपल्याला समजत नाही. ओके, कदाचित कुठेतरी वाचनात आलं तर मी पुढे पण सांगेन. आता पुढे 12 तालमात्रा एवढं लक्षात ठेवा. निश्चल स्थितीत राहणे याला योग असे म्हणतात. हाच योग साधण्याचा त्या काळातला नियम होता असं आपण समजू शकतो. अघोषम, अव्यंजनम, अस्वरम. आता बघा, हा अघोषम जिथे घोष नाही. घोष, आता हे कसं आहे, संस्कृत ज्यांनी शब्द म्हणजे संस्कृतचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना म्हणजे घोष शब्द कुठचे, ह ह हा शब्द मला माहिती असलेला घोषित स्वर आहे. ओके, अव्यंजनम, व्यंजन माहिती आहेत आपल्याला, स्वर माहिती आहेत. अ आ इ हे स्वर आहेत. व्यंजन कसले, क ख ग ग. बरोबर. पुढे अतालू, तालू न करण्याचे, ट ठ ड ढ ण हे सगळे शब्द. ओष्ट, प फ ब भ म, ओष्ट शब्द. त्याच्यानंतर नासिक, न आणि न, ङ हे शब्द अनु नासिक आहेत. हं. काय अनुनासिक. बोलतोय का कोणी? हो हो, अनुनासिक, नाकातून उच्चार होणार आहे. काय ते? अनुनासिक, हा, अनुनासिक. अनुनासिक शब्द सगळे. अरेफ जात उभयोम उष्मवर्जितम यद अक्षरम न क्षरते कथंचित. आता याच्या सगळ्यामध्ये कसा अर्थ लपलेला आहे तो बघा. की पुढे शेवटचा जो आहे आता अरेफम हा शब्द आपण बघतोय की रकार म्हणजे रच्या पुढे श स हे शब्द ज्याच्यामध्ये उष्णता येतो. म्हणजे बघा, घर्षण होतं. म्हणजे कसं करतो आपण, वायूला दाबतो. श स ह ह्या शब्दामध्ये आपण वायूला दाबून आवाज काढतो, मग तिथे उष्णता निर्माण होते. ते उष्मवर्ण विवर्जितम असे जे वर्ण आहेत त्याच्या पुढे अक्षर जे आहे न क्षरते कथंचित, ज्याचं कधीही क्षरण होत नाही. अक्षर म्हणजेच काय, अमृत. आणि आपल्या उपनिषदाचं नाव काय आहे, अमृतनाद अमृतनाथ. उपनिषद. हा, अमृत. अमृतनाद उपनिषद. बरोबर. ह्याच वर्णन इथे केलेलं आहे. की आता बघा, आपण त्यातलेच घेतले अ उ आणि म. अ उ हे स्वर आहेत दोन आणि म हे अनुनासिक स्वर आहे. हे आपण बघितलं सगळं. परंतु याच्या व्यतिरिक्तच आहे जे ब्रह्म आहे ते कसं आहे, अक्षर. तुम्ही जर भगवद्गीतेतला एक अध्याय अख्खा 13वा अध्याय आहे माझ्या मते, अक्षर ब्रह्मयोग. बरोबर. भगवद्गीतेत एक अध्याय आहे 13वाच आहे माझ्या मते. तर काढून बघितलं मॅडम तर कळेल पटकन. ठीक आहे, पण त्याचं काय, मला फक्त सांगायचं काय आहे की या अक्षरावर किती जोर दिलेला आहे ते बघा. म्हणजे आपण जे वर्णीय शब्द किंवा भाषा म्हणून जे शब्दावली वापरतो
त्या सगळ्या शब्दावलीच्या पलीकडे असलेली गोष्ट आहे. बरोबर, हे लक्षात घ्या. म्हणजे तस्य वाचक हा प्रणव हे वाचक शब्द प्रणव जरी असला तरी त्याच्याशी साधर्म्य असणार जे ब्रह्म आहे ते त्याहून पलीकडे जे अक्षर आहे अशा प्रकारचा नाद, अशा प्रकारचा ओंकाराशी समरस असणारा एक नाद अस्तित्वात आहे, ज्याला आपण ब्रह्म असं म्हणतो. आलं लक्षात? हम्म. योगस्य नित्य कर्तव्यता, त्याच्या खालचा श्लोक आहे. येनासौ पश्यते मार्ग प्राणस्तेन अभिगच्छति अतस्तम अभ्यसे नित्यम यन मार्ग गमनाय वै. योगी ज्या ज्या मार्गाने पुढे जातो त्या त्या मार्गाने प्राणही जात असतो. म्हणून प्राणाचा जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून योग्याने त्याचा अभ्यास नित्य करावा. आपल्याला जो प्राणाला ऊर्ध्वगामी करायचा आहे त्या हिशोबाने याचा आपल्याला काय म्हणतात अर्थ घ्यायला पाहिजे की योगी जसा अभ्यास करत जाईल तसा प्राणाला तो आपल्यामध्ये वरती वरती न्यायला सुरुवात करतो. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सतत अभ्यास केल्यामुळे पूर्णत्वाला जाणार. त्यामुळे योग्याने नित्य अभ्यास करावा. नित्य अभ्यासाची महत्ता इथे पटवून दिलेली आहे. लक्षात, म्हणजे हा जो षडंग योग सांगितलेला आहे तो नित्य नियमाने आपण फॉलो करायचा आहे असं हे सांगतायत इथे. योगस्य सप्तद्वाराणि रुद्वारम वायुद्वारम मूर्धद्वारम अथा परम मोक्षद्वारम बिलम चैव सुशिरम मंडलम विदुः. आता इथे द्वार सांगितले. कुठले कुठले आहेत? हृदयद्वार, वायुद्वार, ऊर्ध्वद्वार, मूर्धाद्वार जे वरती आहे, अथा परम वरती आहे, मोक्षद्वार, बिलमचैव सुशिरम मंडलम, अशी ब्रह्मप्राप्तीची द्वारे आहेत. सुशिर आणि मंडल ही ब्रह्मप्राप्तीची द्वारे आहेत असं इथे सांगितलेलं आहे. आता इथे हृदद्वार याची संकल्पना बघूया. हृदद्वार आहे सांगताना त्यांनी हृद हा शब्द जो वापरलेला आहे तो मनाचं आणि आत्म्याचं स्थान दर्शवतो. या ठिकाणी जर तुम्ही पोचलात, या द्वारानं तुम्ही जर आत गेलात तर तुम्हाला आत्म्याचं दर्शन होईल. एक झालं. दुसरं आहे वायुद्वार. वायुद्वार हा जो प्रकार आहे तो आपल्याला कुंडलिनी मार्ग म्हणजेच हठयोगाच्या मार्गाने आकाशाकडे नेणारा, वायूच्या अनुषंगाने जाऊन प्राणाला वरती घेऊन वर जाण्यासाठी हा मार्ग आहे. त्यानंतर मूर्धद्वार म्हणजेच काय, आपलं सहस्रार चक्र, त्याद्वारे सुद्धा आपण जाऊ शकतो. त्यानंतर मोक्षद्वार, इथे दोघांमध्ये काही फरक आहे असं नाही आहे, परंतु आपल्याला काय म्हणतात त्याला, मोक्षाची महती पटवण्यासाठी इथे हे सांगितलेलं आहे की मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला आपली जी शक्ती आहे, प्राणशक्ती आहे, ती आपल्याला वरच्या द्वारे मोक्षाला न्यायची आहे किंवा परमात्म्याशी एक करायची आहे. असं जे द्वार आहे ते अशा पद्धतीत ही ब्रह्मप्राप्तीची द्वारे आहेत. पुढे भयादीनाम त्यागः. आता ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा त्याग करायचा आहे ते सांगितलेलं आहे. भयम क्रोधम अथ आलस्यम अतिस्वप्नम अतिजागरम अत्याहारम अनाहारम योगी नित्यम विवर्जयेत.
काय काय करायचं आहे? भय, क्रोध, भय म्हणजे भीती, क्रोध म्हणजे राग, त्यानंतर आलस्यम, आळशीपणा, अति झोप, अति जागरण, अति आहार, काहीही न खाणे, एवढ्या सगळ्या गोष्टीचा योग्याने त्याग करायचा आहे किंवा टाळायच्या आहेत या सगळ्या गोष्टी. आता हे सिंपल शब्दात आपल्याला भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे. काय? जशाला तसं हे सगळंच्या सगळं सांगितलेलं आहे भगवद्गीतेत, फक्त श्लोक बघा कसा. युक्ताहारस्य युक्ताहारस्य युक्ताहार युक्तचेष्टस्य विहार कर्मसु युक्ताहार युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हा हा, बरोबर. हे जसंच्या तसं तिकडे पण आलेलं आहे. आता एवढा सगळा म्हणजे षड्विध जे अंग सांगितली त्यांचा मी अभ्यास केला तर मला फळ काय मिळणार बाबा? तर अनेन विधीना सम्यक नित्यम अभ्यासते क्रमात, जर आपण हे नित्य विधियुक्त अभ्यास केला तर स्वयं उत्पद्यते ज्ञानम त्रिभिर्मासैर न संशयः, ज्ञानाची उत्पत्ती स्वतःच होते. म्हणजे आपण काय करतो, लहानपणापासून ज्ञान घेण्यासाठी शाळेत जातो, अजून काय करतो, MA योगाला ऍडमिशन घेतो, ज्ञान घेतो, बरोबर आहे. परंतु इथे यांनी काय सांगितलंय की जर तुम्ही 3 महिने या गोष्टीचा अभ्यास केला तर स्वयं उत्पद्यते ज्ञानम. आलं का लक्षात? ज्ञानाची उत्पत्ती स्वतःच होते. पुढे चतुर्भिः पश्यते देवान पंचभिर्विततः क्रमः इच्छाप्नोति कैवल्यम षष्ठे मासी न संशयः. आता आपोआप 3 महिन्यांना आपोआप ज्ञान प्राप्त होते यात शंका नाही. पुढे काय सांगितलं, तर असाच अभ्यास जर 4 महिने चालू ठेवला तर काय होतं, तर देवतांचं दर्शन होतं. पश्यते देवान, 4 महिन्यानंतर देवांचं दर्शन होतं. 5 महिने असाच अभ्यास चालू ठेवला तर विराट रूप दर्शन आपल्याला होतं. ओके. आणि 6व्या महिन्यात आपल्या इच्छेनुसार, हे महत्वाचं आहे की इच्छाप्नोति कैवल्यम षष्ठे मासी न संशयः. मागच्याही उपनिषदात मी सांगितलेलं की योगी आपल्या इच्छेप्रमाणे परमात्म्याकडे जाऊ शकतो किंवा या जगाच्या अंतापर्यंत उपस्थित राहू शकतो, बरोबर. प्रलयापर्यंत योगी स्वतः अस्तित्वात राहू शकतो. ही कैवल्याची स्थिती आहे. ही कैवल्याची स्थिती 6व्या महिन्यात येते आणि तो आपल्या इच्छेनुसार म्हणजेच मुक्त होतो. आपल्या इच्छेनुसार वागू लागतो म्हणजेच मुक्त होतो. तो बंधनात नाही, जन्ममृत्यूच्या बंधनात नाही, आणि हे प्राप्त होतो याविषयी कुठलीही शंका नाही, असं क्लिअर कट इथे त्यांनी सांगितलेलं आहे. योगचिंत्यम पार्थिवः पंचमात्रस्तु चतुर्मात्रस्तु वारुणः आग्नेयस्तु त्रिमात्रो असो वायव्यस्तु द्विमात्रकः एकमात्रस्तथाकाशो ही मात्रम तू विचिंतयेत. आता इथे त्यांनी पंचमहाभूतांचा सिद्धांत सांगून ठेवलेला आहे की आपण कसे पृथ्वी, आपो, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत मानतो आणि या सगळ्यांचं आपण तन्मात्रा पण मानलेल्या आहेत. तन्मात्रा कुठल्या कुठल्या आहेत सांगा बघूया. गंध, रूप, रस, तेज आणि अजून एक राहिले ध्वनी. ध्वनी, शब्द 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 स्पर्श रूप रस गंध, बरोबर. वायू म्हणजे आकाशकडून जर उलटे गेलो तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध 5 आपल्याला तन्मात्रा आहे. आता ह्यांचं पंचीकरण सिद्धांत म्हणून एक पुढे तुम्हाला येणार अभ्यासामध्ये, तर त्याचीही इथे नीव आहे असं म्हणूया आपण, की इथे त्याचा आधार आहे. की पुढे कसं मानलेलं आहे की प्रत्येक महाभूतामध्ये
क्रमाने कसे असतात बघा. ते अग्नी आपलं सर्वात आपण पायाकडनं सुरुवात करतो. पायाला आपण काय म्हणतो? पृथ्वी महाभूताचं. तर पृथ्वी या महाभूतामध्ये पृथ्वी आहेच, परंतु इतर 4 महाभूत पण अस्तित्वात आहे. कशाच्या स्वरूपात? तर त्यांच्या तन्मात्रेच्या स्वरूपात. आलं लक्षात? त्यानंतर वरती आलो जलमहाभूत. जलमहाभूतामध्ये पृथ्वी सोडून फक्त 4 महाभूत अस्तित्वात राहतील. जलाच्या वरती काय आहे? अग्नी. अग्नीमध्ये पृथ्वी आणि जल सोडून 3 अस्तित्वात राहतील. ओके. त्यानंतर वायू. वायूमध्ये काय राहील? तर 2च राहतील. उरलेली 3 नाही असणार नाही. अग्नी, जल आणि पृथ्वी असणार नाही. त्यानंतर आकाश महाभूत, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीत त्यांनी अशा पद्धतीत त्याचं वर्णन मात्रेनुसार केलेलं आहे. आता ही मात्रा म्हणजे काय? तर तन्मात्रा इथे शब्द आहे तो. तर हे चिंतन असे करावे. आता हे सांगण्यामागे उद्देश काय आहे? तर जेव्हा मनुष्य स्वतःला जाणून घ्यायला जाणार, तेव्हा त्याला महाभूतांची जाणीव करूनच घ्यावी लागणार. त्यांच्या मुळात असलेल्या तन्मात्रांची पण जाणीव करून घ्यावी लागणार. त्याच्या मुळात असलेल्या स्वची जाणीव करून घ्यायला लागणार आहे. मग अशा पद्धतीत चिंतन करावं हे त्यांनी सांगितलेलं आहे, की सूक्ष्मातिसूक्ष्म कसं जायचं याचं हे वर्णन आहे. चिंतन प्रकारः संधिं कृत्वा तु मानसा चिंतयेत आत्मनात्मनि 30 सार्धांगुलः प्राणो यत्र प्राणो प्राणैः प्रतिष्ठितः एष प्राण इति ख्यातो ब्रह्म प्राणस्य गोचरः. अशा प्रकारे आपण जेव्हा एक एक तत्वामधलं अंतर कमी करत जाऊ, म्हणजे आपण जसं बघितलं पहिलं पृथ्वी महाभूतामध्ये 5ही तन्मात्रा आपण बघू शकतो. त्यानंतर वरच्यामध्ये 4 बघू शकतो. त्याच्यावरच्या मध्ये 3, 2 आणि 1 या पद्धतीनं आपण जेव्हा आपल्यातलं पंचमहाभूतांचं ज्ञान करून घेत जाऊ, तसं मनानं आत्म्यामध्ये ब्रह्माचं चिंतन करावं असं पुढे सांगितलेलं आहे. ब्रह्म आणि आत्मा या गोष्टी एकच आहेत अशा पद्धतीत चिंतन करावं असं त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. चिंतयेत आत्मनात्मनी. आता पुढे एक गोष्ट परत तशीच आली आहे की ज्याचा आपल्याला काही सांगता येत नाहीये. मगाशी जसं एक परिमाण आलं, ताल परिमाण, तसं तिथे पण आलंय की 30 सार्धांगुलः प्राणो यत्र प्राणैः प्रतिष्ठितः. 30 सार्धांगुलः म्हणजे काय? तर 30 आणि अर्धी अंगुली म्हणजे 3.5 अंगुळ हे माप कुठेतरी सांगितलंय त्यांनी. प्राण ज्या ठिकाणी स्थापन केलेला असतो त्याला प्राण असे म्हणतात. आता हे कुठून मोजायची सुरुवात करायची, कुठे करायची याविषयी सांगायला जरा कठीण आहे. तर याविषयी पण काही कळलं तर पुढे मी सांगेन तुम्हाला. मी सरांना पण हा प्रश्न विचारला, बघू काय मिळालं तर आपण बोलू त्याच्यावर परत. अशा प्रकारचा हा जो प्राण आहे त्या तो प्राण जो असतो तो प्राण सृष्टीतल्या सर्व प्राणाशी पाहतो असं लिहिलंय, किंवा गोचरः किंवा त्याच्याशी कनेक्टेड असतो. म्हणजे आपण जे प्राण म्हणून जो घेतो त्याला ऑक्सिजन असं म्हणत नाही. प्राण ही एक संकल्पना आहे जी अख्ख्या विश्वात व्यापून आहे आणि त्या आधारेच आपलं शरीर पण चालत असतं आणि त्याचाच वापर आपण आपल्यामध्ये करत असतो. ही आपली जी ऊर्जा असते त्या ऊर्जा शरीरामध्ये प्राण ही संकल्पना येते. तेव्हा प्राणाला आपण आपल्या सभोवतालच्या प्राणाशी जोडत असतो. तर अशा प्रकारे चिंतन करायचं आहे की आपला प्राण ह्या बाहेरच्या प्राणाशी सम्मिलित आहे किंवा एकरूप आहे अशा पद्धतीला आपल्याला भावना करायची आहे. किंवा आत्म्याला ब्रह्माचाच एक पार्ट आहे अशा पद्धतीत आपल्याला चिंतन करायचं आहे. असं चिंतन करत आपल्याला खोल जायचं आहे. तसं महाभूतांपासून सुरुवात करायची आहे आणि हळूहळू आतमध्ये जायचं आहे.
हम्म श्वासप्रमाणम अशीतिश्च शतं चैव सहस्राणि त्रयोदश चैकोन निश्वासः अहोरात्र प्रमाणतः. आता इथे त्यांनी काही हे दिले आकडे. दिवस रात्र या प्रमाणानुसार श्वासांची संख्या त्यांनी मोजली, इथे दिली आहे. 8300 अधिक सहस्र लक्ष एवढी निश्वास संख्या. दुसऱ्या श्रुतीनुसार ही संख्या 21,600 इतकी आहे असं पण आहे. ईशोपनिषदात सोहम जपामध्ये सर, सोहम जप मध्ये सांगतात. आता ही जी संख्या आहे ही यांनी इथे वर्णन केली आहे, आपण जशीच्या तशी पाठ करून ठेवायची. जरी ती माणसाला वेगळी असेल की नाही, एखाद्या माणसाचा श्वास कमी जास्ती स्वरूपात चालू शकतो, परंतु यांनी ते सुद्धा मोजून वर्णन केलेलं आहे इथे. आपण लहानपणी म्हणजे लहान असताना श्वासाची संख्या जास्ती असू शकते, जसजसे मोठे वाढतो आपण, जेव्हा तारुण्यात येतो तेव्हा पण जास्ती असते, हळूहळू जेव्हा स्थिर पदाला येतो तेव्हा मग श्वासाची संख्या परत नियमित असते. तसंच आपण सकाळी उठतोय, जॉगिंग करतोय, श्वास वाढलेला असणार. जेव्हा कधी आपल्याला झोपायचं आहे, शांत आहोत आपण, श्वासाची संख्या कमी असणार. अशा पद्धतीत जरी त्याच्यात गणना सुसंगत वाटत नसली तरी ती आहे असं आपण मानायचं आहे. सर किती? 1,00,000 किती? आपल्या 21,600 ही एक संख्या, आणि दुसरं आहे 13,080 शत, म्हणजे साधारण एक संख्या येते 99,999 एक संख्या, आणि दुसरी किती येते तर 21,600. एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्राणादीनां स्थानानी प्राण आद्यो हृदिस्थाने अपानस्तु पुनर्बुदे समानो नाभिदेशे तू उद्दानहा कंठम आश्रितः. आता इथे 5 प्राणांची स्थानं सांगितली. काय काय आहे? प्राण हा आद्य हृदयस्थाने, प्राण हे हृदयाचं स्थान, हृदयामध्ये स्थान आहे, तो म्हणजे प्राणवायू. अपानस्तु पुनर्बुद्धे, बुधस्थानी असणारा कुठला वायू आहे? अपान वायू. समानो नाभिदेशेतु, नाभिदेशातला किंवा अग्निसमीपस्थ असणारा प्राण म्हणजे समान. उदानहा कंठम आश्रितः, कंठामध्ये असणारा वायू म्हणजे उदान वायू आहे. व्यानहा सर्वेषु च अंगेषु व्याप्य तिष्ठती सर्वदा, सर्व अंगामध्ये असणारा व्यापून राहिलेला वायू म्हणजे व्यान वायू आहे. एवं श्वासकृत प्राणादी स्थानानी इह प्राण इति, अशा प्रकारे ही प्राणाची स्थानं आहेत. तेषां वर्णभेदा, त्याचे वर्णभेद. अथ वर्णास्तु पंचानां प्राणादीनां अनुक्रमात, वरती सांगितले की या पद्धतीनं प्राणाचे क्रम आहेत, पंचप्राणांचे क्रम आहेत. रक्तवर्णो मणिप्रख्याः प्राणवायुः प्रकीर्तितः, अपानस्तस्य मध्ये तु इंद्रगोपसमप्रभाः, समानस्तु द्वयोर्मध्ये गोक्षीरधवलप्रभाः, अपांडर उदानश्च व्यानो ह्यर्चि समप्रभाः, प्राणादि आकृती वर्ण भेदम आह अथेती. आता इथे प्राणाचे वर्ण काही सांगितलेले आहेत आणि त्यांची त्याला एखादी उपमा दिलेली आहे की त्यांचा वर्ण एक्झॅक्ट कसा असतो हे समजण्यासाठी. तर आता कशी आहेत बघा, तर प्राणवायूचा जे आहे तो मण्यासारखा रक्तवर्णाचा असतो. अपान हा इंद्रगोप किड्याप्रमाणे लाल रंगाचा असतो.
इंद्रगोप किडे म्हणजे काय, तर पावसाळा सुरू झाला, पहिला पाऊस पडला की आपल्याला एक प्रकारचे किडे बघा रस्त्यावर येतात, भरपूर प्रमाणात येतात. तुम्ही कधी बघितले असतील, कोकणातलं कोणी असेल तुमच्यापैकी बघितलंय का कोणी? आहे त्या टच केलं की ते गोल होतो. नाही नाही, तो वेगळा, तो असं आहे वेगळा. हा किडा म्हणजे किडा असतो एक, त्याला असे षटपाद असतात, 6 पाय असतात आणि तो चालतो. आणि त्याला जे पाठ असते त्याची, एक त्या कठीण कवच पाठीचा असतं का? हा लेडी कवच कठीण बर्ड, असते. कवच असणार. हा लेडी बर्ड. नाही नाही, बर्ड वगैरे नाही, जमिनीवर चालणारा किडा झुरळासारखा. ओके. आणि त्याच्या पाठीचा लाल रंग असतो. गुगल करून बघा, इंद्रगोप किडा, अशा पद्धतीत गुगल नंतर करून बघा सर्वांनी. त्याला सर उग्रवास येतो का? नाही, तो वेगळा, तो वेगळा आणि हा वेगळा. हा कसा मग हे असतो, मृगाची जास्त किडे पण पुंचके नाही म्हणतात राहतात ना, का? हा मृगाची किडे पण म्हणतात, मृगाची, हा मृगाचे मृग किडे म्हणतात त्याला. नक्षत्रामध्ये. मृग नक्षत्राला किडे हे बाहेर येतात आणि त्याला म्हणतात इंद्रगोप किडा. तर त्याचा हा जसा लाल रंग म्हणजे असतो, हा तसा तसा याचा रक्तवर्ण असतो. कशाचा? अपानाचा. आपण हम्म होय. हम्म पुढे काय? अं, ओके. समान या दोहोंच्या मध्ये असून तो गाईच्या दुधाप्रमाणे धवलकांती असलेला आहे. गाईच्या दुधाप्रमाणे पांढरा सफेद असणारा म्हणजे समान वायू. आता पांढुरका रंग किंवा धुरकट रंग, पांढुरका असा शब्द वापरलेला आहे. अपांढर, पांढुरका असलेला उदान वायू आहे. आणि ज्योतीप्रमाणे कांती असलेला व्यान वायू आहे. ज्योती म्हणजे दिव्याची ज्योत, त्याच्याप्रमाणे भगवत पिवळसर असलेला असा व्यानवायू आहे. अशा पद्धतीत त्यांचं वर्णन रंगामध्ये सुद्धा केलं त्यांनी. पहिल्यांदा काय केलं, त्यांची स्थानं सांगितली आणि नंतर त्यांच्यामध्ये रंग आणि त्यांच्याशी साधर्म्य असलेला एखादी वस्तू याचं पण त्यांनी उदाहरणासहित दिलं. यस्येदं भित्वा मारुतो याति मूर्धनी यत्र तत्र म्रियेद्वापि न स भूयो अभिजायते न स भूयो अभिजायत इत्युपनिषद. ज्या योग्याचा प्राण ही मंडले फोडून मस्तकाकडे जातो किंवा त्यातील एखाद्या मंडलात मृतप्राण होतो किंवा पुन्हा निर्माण होत नाही, अशी जी स्थिती असते यालाच ब्रह्मपद अशा पद्धतीत त्यांनी म्हटलेलं आहे. इत्युपनिषद. आता इथे मंडलम हा शब्द आलाय. मंडल म्हणजे काय हो? आवरण. नाही, मंडल मंडलम सिंपल. चक्र का सर? हा, चक्र संकल्पना. चक्र मंडल म्हणजे या हे शब्दानं, हा चक्रच मंडल, वेधून मंडल म्हणजे सहस्त्रधार वर्तुळ. चक्रामध्ये. हा, मंडल म्हणजे वर्तुळ, बरोबर, वर्तुळ. मग वर्तुळाला आपण चक्र पण संकल्पना म्हणू शकतो. आता इथे त्यांनी कसं म्हटलंय की हा प्राण जो आहे तो यस्येदम मंडलम भित्वा मारुतो याती मूर्धनी. प्राणाला कसं करायचं आहे, वातानं प्रेरित करून मंडलम भित्वा, म्हणजे आपण जी सगळी चक्र म्हणतोय आपली, जी आपण पुढे हठयोगा शिकतो सगळी, त्या सगळ्या चक्रांचं भेदन करून प्राणाला कुठे नेला जातो? मूर्धस्थानी. अशी जी स्थिती असते त्याचं इथे वर्णन केलेलं आहे. ओके. आता मला असं वाटतं की काल जो कोणी प्रश्न विचारलेला होता त्याचं उत्तर मी सर्वात शेवटी देणार, असं मी त्यांना म्हटलेलं. तेवढं एक घेऊ. काय होतं ते? माझ्या मते निराकरण झालंच असणार, पण तरी ठोसर सर होते माझ्या मते काल. आज नाही आहेत का ते? मी आहे, पण मी नव्हता प्रश्न विचारला. अच्छा, मग दुसरे ते
दुसरे एक असतात ना बरोबर. कुडके काय सर नाव का? तुमचं? हा कुडके सर, बाबासाहेब नाही, बाबासाहेब पुरणपात्रे कुडके. सरांनी मला वाटते हा, पुरणपात्रे हा, सरांनी पुरणपात्रे विचारलं. सरांचा प्रश्न होता. पात्रे सरांनी काहीतरी विचारलं. ठीक आहे. पण माझ्या मते ह्या लेक्चरमध्ये सुद्धा ते पूर्णत्वाला गेलं असेल. इथे ओंकार जो अमृत नाद आहे, अक्षर शब्द आहे, त्याच्याविषयीचं वर्णन इथे व्यवस्थित आलेलं आहे. या उपनिषदामध्ये अमृतनाद या शब्दाचा अर्थच तो आहे की ओंकाराच्या अक्षरांच्या पलीकडे असणारा जो नाद आहे त्या नादाशी एकरूप होणं, नादानुसंधान करणं, याला आपण इथे ब्रह्मज्ञानाचं द्योतक मानलेलं आहे. की अशा प्रकारचा नाद जो ओंकाराशी साधर्म्य असलेला आहे परंतु त्याच्या पलीकडचा आहे, अशा पद्धतीचा आहे की तो अक्षर आहे, जो कधीही संपत नाही, तो सतत चालू आहे, सतत तो संपत नाही, असा जो नाद आहे त्याच्याशी एकरूपता साधणे हे ब्रह्म मिळवण्याचं द्योतक आहे. आणि अमृत नाद अशा पद्धतीत या उपनिषदाचं नाव सुद्धा आहे. ओके, तर आज आपण इथे थांबूया. उद्यापासून, उद्या म्हणजे उद्या माझ्या मते नसणार आपलं लेक्चर, तर पुढच्या आठवड्यात आपण नवीन उपनिषद चालू करूया. ठीक आहे.